मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांचं राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र देण्यात आलेलं आहे। मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या संदर्भात या पत्राद्वारे तक्रार केली गेल्याची माहिती मिळते। वर्षा गायकवाड या मनमानी कारभार करतायत, आम्हाला विश्वासात घेतलं जात नसल्याची ही तक्रार पत्राद्वारे करण्यात आलेली आहे। 2 दिवसांपूर्वी राज्यामध्ये चिखलफेक आंदोलन झालं, त्यापैकी मुंबईमध्ये 2 वेगवेगळी आंदोलनं देखील करण्यात आलेली होती। आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी राजू सोनवणे। राजू, अजिंक्य, पाहतो आपण मुंबई काँग्रेसमधला पुन्हा एकदा वाद जो आहे तो उफाळून आलेला पाहायला मिळतोय। कारण मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पत्र लिहून तक्रार केलेली आहे की वर्षा गायकवाड यांची मनमानी आहे, कुठल्याही प्रकारचे आहे ते आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही, अशा प्रकारची तक्रार दिलेली आहे। संदर्भ म्हणून त्यांनी 2 दिवसापूर्वी राज्यभरामध्ये जे काही चिखलफेक आंदोलन झालेलं होतं, यावेळी मुंबईत पाहतोय आपण तर मुंबईमध्ये 2 ठिकाणी आंदोलन पार पडली होती। वर्षा गायकवाड यांचं आंदोलन मुंबई काँग्रेसच्या कार्यालयासमोर पार पडलं होतं। त्यावेळेस मुंबईमध्ये 2 काँग्रेसचे आमदार उपस्थित होते, तर उर्वरित नेत्यांचं जोगेश्वरला आंदोलन पार पडलं होतं। त्या आंदोलनामध्ये नसीम खान, भाई जगताप, चंद्रकांत हांडोरे, मनहास, त्याचप्रमाणे सुरेश शेट्टी हे सहभागी होते। आणि याच नेत्यांनी जे आहेत ती तक्रार केली असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये आपल्याला पाहतोय की 2 मत ही जी आहे ती फळी पडली पाहायला मिळते। कारण खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा या 5ही नेत्यांची जी आहे ती वेगळी बैठक झालेली होती आणि कुठेतरी वर्षा गायकवाड यांना विरोध केलेला होता। त्यामुळे आता पुन्हा एकदा ही जी आहे ती मुंबई काँग्रेसमधले वाद जो आहे तो स्पष्ट दिसताना पाहायला मिळतोय। ठीक आहे राजू, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।